नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कर्क राशीचे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य कसा असेल हा नोव्हेंबरचा दुसरा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी. कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कर्क राशीचे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. हा नोव्हेंबरचा दुसरा आठवडा कर्क राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी आहे की नाही हेच आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, नवीन आठवड्यात लव्ह लाईफमध्ये जास्त अडचणी येणार नाहीत. घरचे प्रियकराला स्वीकारतील. काही लोकांना त्यांच्या नात्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. ज्या लोकांचं नातं तुटण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं आहे त्यांच्या नात्यात नवीन सकारात्मक बदल दिसून येतील. आपण जोडीदारासोबत सुट्टीचे नियोजन करू शकतात. काही भाग्यवान मुलींचे लग्न या आठवड्यात प्रियकराशी निश्चित होऊ शकतं. या आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकतात. प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तुमच्या नोकरीच्या संदर्भात तुम्हाला बाहेरगावी सुद्धा जावं लागेल. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकतं. विद्यार्थ्यांना परदेशी किंवा बाहेरगावांच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकतो. व्यावसायिकांना किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यावर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत फार अडचणी येणार नाहीत, तथापि पैशाची आवक देखील तेवढी चांगली राहणार नाही. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. आंधळेपणाने गुंतवणूक करणं टाळा. या आठवड्यात तुम्हाला कौटुंबिक गरजांसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही सामाजिक कार्यासाठी कोणाला तरी पैसे दान करू शकतात. मित्रांनो, या आठवड्यात आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. काही लोकांना किडनी किंवा छातीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांची शस्त्रक्रिया नियोजित आहे त्यांनी न डगमगता त्याला सामोरं जावं. खेळताना मुलांना दुखापत होऊ शकते, परंतु कोणतीही गंभीर समस्या उद्भवणार नाही. तुम्हाला गोड खावंसं वाटेल, पण ते टाळणं आरोग्यासाठी चांगलं राहणार आहे. हे होतं कर्क राशीचं नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.